नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. रविवारच्या रात्री शहरातील साबणपुरा येथे हॉटेल मराठा सावजीमध्ये घडलेलं हत्याकांड आणि त्यानंतरची झालेली कारवाई सगळ्यांनाच माहिती झाली आहे. पोलिसांचा तपास अजूनही सुरूच असून आतापर्यंत 6 आरोपींना अटक झाली आहे. या हल्ल्यात वापरलेली शस्त्र सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत. हा हल्ला नेमका कसा झाला तेही बघून घ्या. सीसीटीव्हीमध्ये कैद या हत्याकांडाची काही जिवंत दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय. ही दृश्य बघून आपल्या लक्षात येईल की शहर पोलीस किती कुचकामी आहेत ते. रविवार 1 नोव्हेंबरच्या रात्री याच 6 ते 7 आरोपींनी साबणपुरा चौकातील हॉटेल मराठा सावजी येथे गोंधळ घातला. एकाचा खात्मा त्या रात्री या हिस्ट्रीशीटर आरोपींच्या हातून झाला तर काही जण जखमी झाले. सध्या हे 6 आरोपी पोलिसांच्या कस्टडीत आहेत. पोलिसांच्या आशीर्वादामुळेच शहरात गुन्हेगारी किती झपाट्याने वाढते त्याचेच हे एक उदाहरण होते. त्या रात्री काय झाले, कसे झाले हे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झालं असून ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या तपासात मोलाची मदतच करीत आहे. काय झालं, कसे झाले याचा ऍक्शन रिप्ले आपणही बघा. हा सीसीटीव्ही कॅमेरा साबणपुरा चौकातील हॉटेल मराठा सावजीच्या बाहेरील दृश्य दाखवतो. साबणपुरा परिसर, वाहनांची ये जा, ग्राहकांच्या गाड्या, हॉटेलची भट्टी हे सगळं यात दिसतं. रविवारच्या त्या प्रकाराचा तपास करीत असताना हॉटेल्सच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता हा फिल्म स्टाईल हल्ला एखाद्या चित्रपटाच्या क्लायमॅक्सला शोभावा असाच आहे. आता आपण त्या दिवशीच्या त्या रात्रीच्या त्या हल्ल्याचा ऍक्शन रिप्ले बघूया. सगळं काही शांत असताना अचानक काहीतरी हालचाल हॉटेल मराठा सावजी मध्ये होते. हे गोंधळ हिस्ट्रीशीटर उमेश आठवले, दिनेश आठवले, निलेश आठवले व त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या इतर साथीदारांनी हॉटेलमध्ये घातलेली धुडगूस होती. हा हंगामा होताना बघताच आरडाओरडीवरून सर्वप्रथम तन्वीर आलम हॉटेलकडे धावले. काही नागरिकही त्यांच्या मदतीला धावले, परंतु काही काळाच्या आतच हॉटेलमध्ये गोंधळ घालीत असलेल्या गुंडांनी मध्यस्थीत धावलेल्यांनाच निशाणा करणे सुरू केले. जो पुढे येईल त्याला मारहाण झाली. आरोपींचा हल्ला इतका बेधडक की त्यांनी सपासप चाकू चालवले. तन्वीर आलम यांना अर्ध्या रस्त्यापर्यंत नेऊन त्यांच्यावर प्रहार केले. तन्वीर आलम यांच्या डोक्यावर प्रहार झाले होते. सगळे उघड्या डोळ्यांनी हा थरार बघत होते. होईल तसा बचावही करीत होते. इतक्यात तन्वीर आलम यांचे बंधू मुशीर आलम
आठवले गँगच्या हाती लागले तेव्हा एक साथ 3 आरोपींनी मुशीर आलम यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला। हा हल्ला होतानाचे जिवंत दृश्य आपण सध्या बघतोय। सपासप वार करून जखमी मुशीर यांना हॉटेलच्या भट्टीजवळ रक्ताच्या थारोड्यात सोडून आरोपींनी पळ काढला। थोडा वेळ मुशीर आलम हॉटेलच्या भट्टीजवळच विवळत पडले होते। त्यांच्याकडे कुणाचे लक्षच गेले नाही। हल्लेखोरांनी आरामात हे सगळं करून पलायन केलं। काही वेळानंतर तन्वीर आलम यांची मुशीर आलम यांच्याकडे लक्ष गेलं। त्यांनी सगळ्यांना बोलावून मुशीर आलम यांना रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू केले। आणि नागरिकांच्या मदतीने जखमी मुशीर आलम यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मुशीर आलम यांना रुग्णालयात रवाना केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हॉटेलवरही राग काढला, तोडफोड केली, दुकानांची नासधूस केली। तो तेव्हाचा प्रकारही सीसीटीव्हीत कैद आहे। संपूर्ण ऍक्शन रिप्ले आपणास दाखवण्यात आलाय, ज्यात झालेला सर्व प्रकार आहे। सध्या हे आरोपी पोलिसांच्या कस्टडीत असून त्यांची नदीत दडून ठेवलेली शस्त्र ही पोलिसांनी जप्त केली असून आता पावेतो 6 आरोपींची अटक झाली आहे। पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळेच आरोपींना पोलिसांकडून मिळत असलेल्या अभयामुळेच आरोपींची हिंमत इतकी वाढली आहे, हे तितकंच खरं। या सगळ्यांचे जबाबदार आहेत अमरावती पोलीस आयुक्तालयाची कमान सांभाळीत असलेले पोलीस आयुक्त राजकुमार वटकर। उसळगावान येथे सोयाबीनचा ट्रक लुटून चालक व मालक असलेल्या दोघांचा खून झाला। या दुहेरी हत्याकांडाच्या आरोपींना पोलिसांनी 24 तासात हुडकून काढलंय। MH34 AV 4655 क्रमांकाच्या ट्रकमधून फिरोज खान मुश्ताक खान वय 30 व सलीम खान अहमद खान हे 210 सोयाबीनचे पोते घेऊन रिसोडहून निघाले। देवगाव ते पुलगाव दरम्यान ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने दोघांनी ढाब्यावर मुक्काम केला। दुसऱ्या दिवशी या दोघांचेही मृतदेह आढळले। या प्रकरणी रुद्राक्ष ढाब्याचा मालक प्रशांत अर्जुने राहणार धामणगाव, शुभम अगाव राहणार वरुड, धर्मानंद सोनोने यवतमाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एक आरोपी फरार आहे। अवघ्या 24 तासात पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वायगाव फाट्याजवळ 407 गाडीचा अपघात झाला। स्टेअरिंग तुटल्याने 407 गाडी चिंचेच्या झाडावर जाऊन आदळली। चालकाला इजा झाली नाही, क्लीनर मात्र जखमी झाले। या गाडीत 5 ते 6 लाखांची देशी दारू वाहून नेली जात होती। रेवसा गोडाऊनमधून देशी दारू घेऊन जाणाऱ्या 407 गाडीला वायगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला। MH27 X 1586 क्रमांकाच्या या गाडीचं स्टेअरिंग तुटल्याने गाडी चिंचेच्या झाडावर आदळली। यामध्ये ड्रायव्हर सलीम शहा, लाल शहा हे किरकोळ जखमी झाले। मात्र दोघे क्लीनर 24 वर्षीय प्रदीप जवधळे व किसनराव आनंदराव मुंद्रे वय 34 राहणार रेवसा हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 5 ते 6 लाखांची देशी दारू या गाडीतून वाहून नेली जात होती। धामणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तापूरसह अन्य गावात थैमान घालणाऱ्या 5 कुख्यात आरोपींना अमरावती विभागातून तडीपार करण्यात आलंय। धामणगाव व हद्दीत धुडगूस घालणाऱ्या 5 कुख्यात आरोपींना पोलिसांनी तडीपार केलं आहे। शेख इसक, शेख समद, आकाश नामदेवराव माहुलकर, शेख राजू, शेख इम्रान, सईद रिजवान, सईद रफिक, रमेश हिरालाल उईके अशी या 5 जणांची नावं असून त्यांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी 8 नोव्हेंबर रोजी एहसास ए गझल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे रविवारी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर स्नेहाशिष दास कार्यक्रमात गझल सादर करणार आहेत। नाना पाटेकर और मकरंद नाजपुरे जी की संस्था नाम फाउंडेशन से प्रेरणा लेकर हम कुछ संगीत के वॉलंटियर्स हैं जो सीख रहे हैं। सा इंटरनेशनल
मल्टीपर्पज सोसाइटी हम लोगों ने स्थापित की है, साथ ही साथ मानस अस्पताल डॉक्टर श्रीकांत जी देशमुख, और इनके साथ मिलकर हम कोशिश ये कर रहे हैं कि शेतकरी सहायता में हम लोग कुछ मदद कर पाए आर्थिक रूप से। तो ये एहसास गजल ये कार्यक्रम हम लोगों ने रविवार 7 बजे शाम को सांस्कृतिक भवन में इसका ऑर्गेनाइजेशन किया है। मैं सभी से निवेदन करता हूं कि जरूर आए। कला रसिक संस्था अमरावती से भी हमारे साथ जुड़ी है, तो कला क्षेत्र में रुचि रखने वाले और संगीत के प्रेमी जो लोग हैं और गजल के जो दर्दी लोग हैं, मैं उनसे जरूर प्रार्थना करूंगा कि जरूर आए और बड़ी मात्रा में दान दें, सो दैट हम लोग नाम फाउंडेशन को ये बड़ी रकम दे सकें और ये रकम विदर्भ के किसानों के लिए इस्तेमाल होगी। तो जरूर आइए, जरूर दान दें। शहरातील माताखिडकी क्षेत्रातील असंख्य रहिवासी नागरिकांची आरोपी प्रभाकर वाळसे याने फसवणूक करून घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचा लाभ आरोपीने स्वतःच लाटला असा गौप्यस्फोट तेथील नागरिकांनी व महिलांनी केला असून तशी तक्रारही पोलीस आयुक्तालयात दाखल केली आहे। आरोपी प्रभाकर वाळसे याने लोकांच्या घरकुलाचे पैसे स्वतःच लाटले, शौचालयाची सीट ओट्यावर ठेवून शौचालय तयार झाल्याचे दर्शवून नागरिकांना मिळणारा निधी लाटला। कित्येकांचे घरकुल अर्ज त्यानेच भरले आणि त्यानेच घरकुल बनवत असल्याचे खोटे पुरावे फोटो सादर करून मोठा आर्थिक अपहार केला। त्याच प्रभाकर वाळसेने येथीलच हिस्ट्री शीटर विजय जाधव यालाही यमसदनी धाडले आणि तो फरार झाला। या आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी महिला व पुरुष नागरिकांनी उचलून धरली आहे। त्याला कागदपत्र घरचे केले काय? नाही, त्यानंच केले ते सगळं। पैसे कोण घेतले? त्यानंच घेतले। तुम्हाला काय दिलं? आम्हाला काहीच नाही दिलं। तुम्ही दरवाजे कोणते मागितले बसून? मागितलं होतं आम्ही, म्हणे भेटायचीच आहे म्हणे। हो का? संडास बी नाही। काऊन तुम्ही म्हटलं नाही? म्हटलं होतं आम्ही संडास दे, दरवाजा दे लावून सने, आमचं उघडं घर आहे म्हटलं तर काहीच नाही, ऐकेच नाही तो, काहीच नाही। उलटा धोसा देतो श्रीकृष्णाला अपंग्या पोराला। धोसा कशा देते? हे असा मीच बांधतो, जास्त बोलू नको असा। पैसा 1 रुपया हाती नाही दिला? नाही, काहीच संडास नाही, बाथरूम काहीच नाही, पाई पण नाही दिली? हो, काहीच नाही, 5 पैसे नाही। म्हणजे जागा आम्ही कायची द्या, बुडाबुडी कुठे मरा, आम्ही इथे नाही मरू पाय, आम्ही आमची मराच जागा आहे। बरोबर बोलून आले, पाय मोडला तर हात मोडला, मातीचे काय लालीच्या का आम्हाला घेऊ दाखवते, धव दाखवते आमच्या, त्याची जे राड आणली काढून ते धव दाखवते, माझ्या निकाल पडलो त्याने पाणी टाकलं, गोटे टाकू आमच्या घरात। त्यांना रमाई घरकुला योजनामध्ये गोरगरीब लोकांना अत्याचार करून त्यांच्याजवळून 50,000 20,000 रुपये घेऊन त्यांच्या घरकुलाचं बांधकाम केलं आहे। त्यांना संडास बांधून नाही दिला। त्यांचं घर पहा तुम्ही किती बाय कितीचं आहे। सरकारनं योजना दिली आहे की 10 बाय 10चा 1 रूम, 1 किचन, जिना, संडास, बाथरूम एवढं सरकारनं लाभ दिला आहे। पण या हरामखोरानं ह्या एका कार्यकर्त्यानं हे काम केलं आहे की त्यांचा लाभ स्वतः जवळ घेऊन स्वतःचं घर त्यांना पा कसं बांधलं, स्वतःचा संडास पा कसा बांधला, स्वतःचा बाथरूम पा कसं बांधलं, स्वतःचं घर पा त्यांना कसं बांधलं आणि ह्या गोरगरिबांना मारू धवसा देऊ त्यांचे चक घेतले, त्यांना बँकेत नेऊन पासबुक त्यांच्या जवळ ठेवून त्यांच्या सह्या घेऊन चक स्वतःच्या जवळ घेतले आणि जुनं मटेरियल आणून त्यांना घर बांधून दिलं। त्यांना बाथरूम नाही, संडास नाही, त्यांना जिना नाही, जिना म्हणायला गेलं तर त्यांना दाबत होते, मारत होते। अशा लोकांना तो अत्याचारी एक नरभक्ष आहे, तो समाजसेवक नाही आहे। घरकुलाचा कम से कम त्यांना लाखो रुपये लुटले लोकांचे, गरिबांचे। अमरावती शहरातील उद्याने अद्ययावत करण्याच्या हालचाली मनपा स्तरावर सुरू आहेत। शहरातील बगीचांमध्ये खेळ व फिटनेस साहित्य बसवण्याची तयारी महापालिकेने केली असून विविध कंपन्यांकडून खेळणी व व्यायामाचं साहित्य मनपाने मागवलंय। यातील काही साहित्यांचे प्रात्यक्षिक शुक्रवारी महापौर, आयुक्त व मनपा अधिकाऱ्यांनी बघितले। 3 वेगवेगळ्या कंपन्या हे क्रीडा व व्यायाम साहित्य पुरवण्याच्या तयारीत आहे। यापैकी एका कंपनीला सदर कंत्राट मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली। आमच्या महापालिकेच्या ज्या 25 गार्डन मध्ये हे वेगवेगळे खेळाचं साहित्य आम्ही आता लवकर बसवणार आहोत।
बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. दीपावलीच्या पर्वावर बाजारपेठेत रवा, मैदा, तेल, तूप असं सारं भरपूर प्रमाणात विक्रीला आहे आणि त्याची भरपूर प्रमाणात खरेदी होते आहे. यामध्ये भेसळ असल्याचं दिसून येत आहे. नाही म्हणायला अन्न व औषध प्रशासन कारवाई करत आहे, परंतु जिल्ह्यात केवळ 37 ठिकाणचे नमुने प्रशासनानं तपासलेत. नागरिकांना भेसळ विरहित खाद्यपदार्थ मिळतायत का, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. दीपावलीच्या पर्वावर अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात नमुने तपासले. 37 ठिकाणी कारवाई झाली. त्यापैकी 7 ठिकाणचे नमुने निकृष्ट आढळल्याचं अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे यांनी सांगितलंय. 8 दिवसापूर्वी जे आहे अमरावती शहरामध्ये सगळे जे मिठाई उत्पादक आहेत, खाद्यपेय विक्रेता मंडळाचे जे सदस्य होते, त्या सर्वांची बैठक घेऊन त्यांना जे आहे की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि स्वच्छतेचे कुठले निकष त्यांनी पाळायला पाहिजे याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं. अमरावती कार्यालयातर्फे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे सणासुदीच्या मोहिमेअंतर्गत 37 अन्न नमुने आपण घेतलेले आहेत आजपर्यंत आणि ही मोहीम दिवाळी संपेपर्यंत सुरूच राहणार. त्या 37 पैकी 7 नमुने जे आहेत ते कमी दर्जाचे आढळून आलेले आहेत. त्या नमुन्याच्या अनुषंगाने न्यायनिर्णयाची कारवाई त्यांच्यावर संबंधिताविरुद्ध घेण्यात येईल आणि बाकी उर्वरित नमुन्यांचे जे आहेत विश्लेषण अहवाल अजूनपर्यंत प्राप्त व्हायचे आहेत. 14 दिवस परीक्षणासाठी प्रयोगशाळेमध्ये वेळ असतो. त्यानंतर ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई घेण्यात येईल. दीपावली असल्याने मेवा, मिठाई, खवा, तेल, तूप, दही, पनीर मोठ्या प्रमाणावर विकलं जातंय. प्रत्येक वस्तू बाजारातूनच आणून उपयोगात आणली जाते. याचा फायदा घेऊन प्रत्येक पदार्थात भेसळ करून जादा पैसा कमवण्याचा व नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात चालतो. त्यासाठी देशात खाद्य सुरक्षा आणि मानक अधिनियम 2006 आणलं गेलं. मात्र भेसळीला पायबंद बसलेला नाही. शहरात सर्रास भेसळयुक्त पदार्थांची विक्री होते. अन्न व औषध प्रशासन पाहिजे त्या प्रमाणात कारवाईच करत नाही. आमच्याजवळ मनुष्यबळ नाही हे या विभागाचं ठराविक उत्तर आहे. त्यामुळे पैसा खर्च करूनही नागरिकांना शुद्ध पदार्थ मिळतोच याची हमी अजिबातच नाही. अमरावती हे स्वातंत्र्य चळवळीचं मोठं केंद्र त्या काळी राहिलं आहे. ब्रिटिशांची सत्ता, त्यांचं साम्राज्य उलथून लावण्यासाठी चळवळी राबवल्या गेल्या. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक या सगळ्याच दृष्टीने परिपूर्ण असा खापर्डेवाडा पाडण्यासाठी मनपा आयुक्तांनी स्वाक्षरी केली आहे. श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या औदार्याचा, निडरतेचा, सात्विकतेचा, आध्यात्मिकतेचा इतिहास सांगणारा खापर्डेवाडा विकण्यासाठी मनपा आयुक्तांनी सह्या केल्या आहेत. वास्तविक हा वाडा स्मारक म्हणून त्याचं जतन व्हायला पाहिजे. अमरावतीतून स्वातंत्र्याची चळवळ राबवली गेली, त्यामध्ये सूत्र हलवली गेली ती खापर्डेवाड्यातून. दादासाहेब खापर्डे यांचं अंबानगरीच्या ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांचं स्मारक म्हणून खापर्डेवाड्याचं जतन का होऊ नये? लोकमान्य टिळकांसारखं जहाल नेतृत्व जिथे विसावलं, ज्या वाड्यात गुप्त बैठकी झाल्या, इंग्रजी सत्तेची पाळंमुळं खोदली गेली, त्या वाड्याची आज अत्यंत दैना आहे. 2 मजली अशी आदर्श वास्तू आज जीर्ण झाली आहे. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या वाड्याला अनेक थोर पुरुषांचे पाय लागल्याशिवाय वैदर्भियांचं दैवत संत गजानन महाराजांचंही वास्तव्य या वाड्यात होतं. जो वाडा आता शिल्लक राहिलाय त्याचं दादासाहेब खापर्डे यांचं स्मारक म्हणून महानगरपालिकेनं जतन करायला काय हरकत आहे? इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू जर अशाच जमीनदोस्त होत राहिल्या तर भावी पिढी कधीही क्षमा करणार नाही.
सावंग्याच्या शेतकऱ्याने खड्ड्यात बसून रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन केलं। या त्यांच्या आंदोलनाला जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णविराम दिलाय। दोषींवर कारवाई करून आंदोलक घनश्याम आंडे यांचं उपोषणही जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवलंय। सावंग्याचे शिवसैनिक व शेतकरी घनश्याम आंडे गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करत आहेत। त्यांच्या कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली। जलसंपदाचे कार्यकारी अभियंता यांना तात्काळ पाठवून रस्त्याच्या कामाचा अहवाल देण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। तसंच पटवारी कृषी अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। उपसरपंचांना नोटीस देण्यात येईल असं आश्वासन दिलं व ज्यांनी खोटे पंचनामे केले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी म्हटलं। सावंगा तालुका वरुड इथे घनश्याम आंडे मागच्या 3 दिवसापासून जलांदोलन करत आहेत। तहसीलदार एसडीओंनी त्यांची भेट घेतलेली आहे। दररोज जवळपास त्यांना 1-2 वेळा जाऊन भेटून विनंती केली आहे। त्यांच्या मागण्या आहेत महसूल आणि कृषी इतर जे कर्मचारी स्थानिक त्यांच्या विरुद्ध त्यांच्या तक्रारी आहेत। एका तक्रारीमध्ये पटवाऱ्यांना आपण निलंबित केलेलं आहे। अजून काही त्यांची तक्रारी आहेत तर त्या उपसरपंचांच्या विरोधात पण तक्रार आहे, ती आपण कारवाई सुरू करू। मुख्य मागणी त्यांची रस्त्याची आहे। 2 गावाला जोडणारा रस्ता 3 मीटरचा आहे, परंतु जेव्हा ओव्हरफ्लो होतो तेव्हा तो रस्ता शेवाळतो आणि त्या रस्ता त्यांना गावापर्यंत मिळत नाही। त्याचे एस्टिमेट तयार केलेलं आहे। या कार्यकारी अभियंत्यांना प्रत्यक्ष स्पॉटवर जायला पाठवले। संध्याकाळी आज अहवाल देतील आणि प्रधान सचिव जलसंपदा यांना मी स्वतः बोलून त्या लवकरात लवकर आपण तो रस्ता देखील सुरू करण्याचा प्रयत्न करू। त्यांचे परिवार सदस्य आले होते, त्यांच्या पत्नी त्यांचा मुलगा, आपण त्यांना विनंती केलेली आहे की या कामाला थोडा वेळ लागेल, आम्ही त्यांचं आंदोलन केलं तर सन्मान करतो, त्यांनी आंदोलन पाठिंबा घ्यावं आणि आम्हाला काम करायला वेळ द्यावा। जिल्हाधिकाऱ्यांनी घनश्याम आंडे यांचं उपोषण सोडवलं। आंडे यांचं गेल्या 3 दिवसापासून धवलगिरी धरणाच्या मधोमध उपोषण त्यांनी आरंभलं प्रशासनाच्या विरोधात। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांना उपोषणाला बसावं लागलं आणि हे उपोषण त्यांचं कारवाई करण्यासंदर्भात होतं। जे काम पाहिजे रस्त्याचं करून त्याला वेळ लागतो हे आम्हा सर्वांना समजते, म्हणून फक्त कामासाठी वेळ देऊन आलो। परंतु इंगडे आता जेवढ्या तातडीनं गेले तेवढ्या तातडीनं आता काम मार्ग लावतील आणि इंगडेचाही हलगर्जीपणा आहे। त्याच्यापूर्वीचे जे जाधव होते त्यांनी थातूर मातूर काम केलेलं आहे, त्याच्यामुळे खरा हा प्रश्न निर्माण झाला होता। परंतु कलेक्टर साहेबांनी आमचं सर्व म्हणणं ऐकून घेऊन यशस्वी तोडगा काढला। जर 1 महिन्याच्या आत हे सर्व निर्णय लागले नाही तर मग डायरेक्ट महाराष्ट्र शासन तिथं बोलवायचं काम पडलं तरी चालेल। कुमार हांडेला पुन्हा त्याच ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो। 5 नोव्हेंबरला झालेल्या स्मार्ट सिटी कार्यशाळेत प्रगणे बडनेरात स्मार्ट सिटी वसवण्यात येईल असं सांगण्यात आलं। तेव्हा बडनेराची शेती स्मार्ट सिटीसाठी घेऊ नये अशी मागणी तेथील शेतकऱ्यांनी केली आहे। या मागणीचं निवेदन त्यांनी मनपा आयुक्तांना दिलंय। प्रगणे बडनेरा येथील शेती स्मार्ट सिटीसाठी घेऊ नये अशी मागणी समस्त शेतकरी वर्गाने मनपा आयुक्तांना केली आहे। बडनेरा शिवारातील बरीच शेती याआधी बेलोरा विमानतळ, बोरगाव धरण व रेल्वे कोच दुरुस्ती कारखान्यासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे। त्यामुळे आता उर्वरित शेती शेतकऱ्यांनाच कसायला पाहिजे आहे। तसे न झाल्यास शेतकरी व शेतमजूर आर्थिक अडचणीत येतील, त्यांचा उदरनिर्वाह कसा चालेल हाही प्रश्न उद्भवेल। म्हणून शेतकऱ्यांची ही शेती स्मार्ट सिटीसाठी घेण्यात येऊ नये। ई क्लासची जी जमीन आहे तिचा उपयोग स्मार्ट सिटी करावा अशी विनंती समस्त शेतकरी वर्गाने मनपा आयुक्तांना केली आहे। आमचा स्मार्ट सिटीला कोणताही विरोध नाही, फक्त आमचा विरोध एवढाच आहे की बडनेरामधली शेती एक विमानतळामध्ये एक कोणता थडीपट्टा रेल्वे वॅगन कारखाना आणि त्याच्यानंतर तो डॅम, त्याच्यामध्ये जमीन बडनेराच्या शेतकऱ्यांची संपूर्ण गेलेली आहे। फक्त हीच जमीन थोडीशी वळदमधली जमीन वाचलेली आहे आणि बडनेराची जमीन फक्त थोडीफार वाचलेली आहे। बडनेरा अकोली हीच जमीन वाचलेली आहे आणि ही जमीन जर शेतकऱ्यांची संपूर्ण जर गेली तर बडनेरचा शेतकरी हा बेरोजगार होईल आणि पूर्णतः भूमिहीन होईल, त्यांना कोणताही रोजगार राहणार नाही। दुसरा शेतीच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही तुम्हाला सांगतो त्यांच्याजवळ व्यवसाय आहे नाही आणि कोणता उद्योग नाही।
त्याकरिता आमचा स्मार्ट सिटीसाठी विरोध नाही, परंतु आमची जमीन याच्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये घेऊन आम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न करू नये एवढीच आमची सर्वांना प्रशासनाला विनंती आहे. स्मार्ट सिटीसाठी महानगरपालिकेनं आखलेल्या प्लॅनिंगवर बडनेराची बरीच मोठी जमीन यांनी मागितली. 500 एकर MIDC आणि 450 एकर मलशुद्धीकरण या 2 भागासाठी जमिनीची मागणी केली आणि ही मागणी केल्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना उपासमारीची पाळी त्यांच्यावर येण्याचा प्रश्न उभा झाला आहे. बडनेरात उद्योग कुठलाही नाही, व्यापार नाही, अशा परिस्थितीत तिथल्या लोकांची उपजीविकेचं साधन हे शेती आहे आणि स्मार्ट सिटीच्या नावावर जर ही शेती त्यांच्यापासून हिसकावली तर हा सर्व वर्ग देशोधडीला लागत आहे. म्हणून आम्ही शेतीसाठी विरोध केला. स्मार्ट सिटीला आमचा विरोध नाही. स्मार्ट सिटी करत असताना शहराचा विकास झाला पाहिजे, जुने रस्ते विकसित झाले पाहिजे. डीपी प्लॅनिंगमध्ये ठेवलेल्या जमिनी यांनी आतापर्यंत विकसित केल्या नाही आणि आता पुन्हा शेतकऱ्याच्या जमिनी विकासाच्या नावावर आरक्षित करून त्यांना देशोधडीला लावण्याचा जो प्रयत्न आहे हा आम्ही खपून घेणार नाही. आणि म्हणून आम्ही आयुक्तांना आज निवेदन देऊन त्यांची भेट घेतली आणि त्यावर त्यांनी सांगितलं की मला जर 500 एकर जमीन नाही मिळाली तरी काही अडचण नाही, पण मी शेतकऱ्यांचं हित जोपासल, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. भलाही हा प्रोजेक्ट बडनेरात आम्ही राबवणार नाही एवढं आम्हाला आयुक्तांनी आश्वासन दिलं आणि म्हणून आम्ही आज इथे शांत झालो. अंजनगाव सुर्जी येथे शेतकरी विकास आघाडीच्या नेतृत्वात बैठा सत्याग्रह करण्यात आला. सततचं भारनियमन व तांत्रिक बिघाडाविरोधात शेतकऱ्यांची नाराजी आहे. शेताला पाणी देण्यासाठी नियमित वीज पुरवठ्याची गरज आहे ती होत नाही. 1962 पासूनच्या कृषी पंपाच्या तार बदलवाव्या, वेळापत्रकानुसार वीज पुरवठा व्हावा आदी मागण्यांसाठी अनंत साबळे, अर्चना पखान, अफसर बेग आदींनी हे आंदोलन केलं. जिल्हा परिषद शिक्षक बँकेच्या निवडणुकीत समता पॅनल उतरला आहे. समता पॅनलच्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह प्रचार दौरा केला. बँकेला प्रगतीच्या वाटेवर आपण घेऊन जाऊ असं आश्वासन उमेदवारांनी एका पत्रकार परिषदेत दिलं. जिल्हा परिषद शिक्षक बँकेच्या निवडणुकीत समता पॅनेलही उतरला आहे. समता पॅनेलने आपला प्रचार दौरा केला. उमेदवार गजानन पुंजाजी खोपे, उमेश किसनराव गोदे, राजेंद्र नामदेवराव यांनी प्रचार केला. किरण विनायकराव पाटील यांच्यासह उमेदवारांनी व समर्थकांनीही विश्वास दाखवला की जनता त्यांच्या पाठीशी आहे. जिल्हा परिषद शिक्षक बँकेला ते प्रगतीच्या वाटेवर घेऊन जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. समता पॅनलचं बोधचिन्ह छत्री आहे. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक येत्या 7 नोव्हेंबरला होऊ घातलेली आहे. त्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्र प्रमुख सभा तसेच पुरोगामी उर्दू शिक्षक समिती यांच्यासह हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशन आणि जिल्हा परिषद कास्ट्राईब शिक्षक संघटनांनी मिळून समता पॅनल उभं केलं आहे. या समता पॅनलची एक संपूर्ण प्रचार फेरी जिल्हा परिषद आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. समता पॅनल जे आहे ते या निवडणुकीला जे सामोरे जाते आहे ते समता पॅनलनी श्री किरण पाटील आणि श्री उमेश गोदे यांच्या 3 वर्षाच्या कार्यकाळात जो अतिशय पारदर्शक काटकसरीनं व्यवहार केला त्या काटकसरीच्या व पारदर्शक व्यवहाराला समोर ठेवून जनतेसमोर सभासदांसमोर जात आहे. बँकेमध्ये समता पॅनलचं शासन असताना आम्ही अनावश्यक खर्चामध्ये कपात केलेली होती आणि अनावश्यक खर्चाला कात्री लावल्या कारणाने बँकेला प्रचंड प्रमाणात नफा झाला आणि बँकेच्या इतिहासात सर्वप्रथम सभासदांना 8% डिव्हिडंड देण्यात समता पॅनलचे आम्ही अध्यक्ष असताना आम्ही यशस्वी झालेलो आहोत. परंतु 2013ला सत्ता परिवर्तन झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात अनावश्यक खर्च करण्यात आला. सर्व खर्च हा 2013च्या तुलनेत 2013च्या तुलनेत 2015ला तिपटीवर जाऊन पोहोचला आणि त्याचा परिणाम 2 कोटीपेक्षा अधिक जो नफा झालेला होता तो नफा यावर्षी 1,12,00,000वर आला आणि तो सुद्धा अतिशय वळून ताळून आणण्यात आलेला आहे. बँकेमध्ये चुकीच्या पद्धतीनं नोकर भरती करण्यात आली आहे.
या चुकीच्या पद्धतीनं केलेल्या नोकर भरतीमध्ये काही सत्तारूढ संचालकांचे नातेवाईकांची केवळ वर्णी लागलेली आहे आणि असं असताना ही बँकेची कर्मचारी भरती मॅनेज करण्यासाठी त्या भरतीवर जवळपास 12 लाख रुपयांचा अनावश्यकरित्या खर्च करण्यात आलेला आहे आणि ह्या सर्व बाबी ह्या शिक्षक आणि कर्मचारी सभासदांच्या निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्यांच्या ते निदर्शनास आल्या कारणाने ते संपूर्णपणे तनमन धनाने या समता पॅनलच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे संपूर्ण प्रचारादरम्यान आमच्या निदर्शनास आले आणि आम्हाला खात्री आहे की येत्या 7 नोव्हेंबरला हे आमचे सर्व सभासद बंधू भगिनी हे खात्रीपूर्वक समता पॅनलला मतदान करून समता पॅनलच्या यशाची हमी आमच्यापेक्षा आमचे सभासदच देत आहेत. सभासदांनी जी मानसिकता बनली त्याला कारण असं आहे की पुढील 5 वर्षामध्ये जे आम्ही करणार आहोत त्याची निश्चित हमी आम्ही सभासदांना दिली आहे. पुढील 5 वर्षामध्ये जसा आधीच्या 3 वर्षामध्ये आम्ही स्वच्छ पारदर्शक आणि काटकसरीचा व्यवहार केला तसाच पुढील 5 वर्ष करणार. सभासदांच्या आकस्मिक आजारपणासाठी जी मदतीची सभासदांना गरज आहे त्यासाठीचा प्रस्तावही आम्ही बँकेमध्ये निश्चितपणे घेणार आहोत. तसेच बँकेचा डिव्हिडंड जो 8% विरोधकांनी 4% आणला तो पुनश्च 8%च नव्हे तर त्यापेक्षाही पुढे नेऊ आणि बँकेच्या व्याजदराचा विचार करता बँकेचा जो व्याजदर आहे कर्जावरील व्याजदर हा ठेवीवरील व्याजदर आणि कर्जावरील व्याजदर यातील तफावत 3% अधिक राहणार नाही यासाठी सुद्धा आम्ही वचनबद्ध आहोत आणि संपूर्ण सभासदांना कर्मचारी आणि संचालकांकडून नम्रतेची वागणूक मिळेल यासाठी सुद्धा आम्ही वचनबद्ध आहोत. सरळ गतिमान सेवेसाठी फक्त समता पॅनल हाच एक पर्याय असल्या कारणाने संपूर्ण सभासद हे आमच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहतील याची आम्हाला निश्चित खात्री आहे. अंबादेवी संस्थांच्या बांधकामादरम्यान रस्ता चिंचोळा झालाय त्यामुळे भक्त रहिवासी व दुकानदारांची गैरसोय होते. हे बांधकाम तोडून रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी नगरसेवक भक्त रहिवासी व दुकानदारांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिलंय. अंबादेवी मंदिरातील भाविक भक्त रहिवासी दुकानदार व नगरसेवकाने मनपा आयुक्तांना निवेदन दिलं. अंबादेवी मंदिर परिसरातील बांधकामामुळे रस्ता लहान झाला आहे. रहिवासी व दुकानदारांनी निवेदन दिलं आहे की वडिलोपार्जित घरामध्ये स्वमालकीच्या जमीन इमल्यासह ते गेल्या 50 वर्षांपासून राहत आहेत. अंबादेवी संस्थांचं सौंदर्यीकरणाचं काम सुरू असल्याने 3 ते 4 वर्ष अगोदरपासून 17 ते 18 फूट लांबीचा रस्ता होता तो आज अर्धा झाला आहे. अंबादेवी संस्थांचे जे सरकारी रस्त्यावर ताबा करून रस्त्याच्या मधोमध भिंत उभारली आहे त्यामुळे या ठिकाणचे रहिवासी नागरिक हवा पाण्या वाचून वंचित राहत आहेत व दुकानदारांची रहदारी वाढल्याने शांततेने व्यवसायही करता येत नाही. तेव्हा हे बांधकाम तोडून रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी निवेदनकर्त्यांची आहे. अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत शिबिर घेण्यात आलं. सोमेश्वर मंदिर नालसापुरा येथे झालेल्या शिबिरात माता व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत महिला व बालरोग निदान आरोग्य शिबिर व महिला आरोग्य अभियान जनजागरण पंधरवडा घेण्यात येतोय. या अंतर्गत सोमेश्वर मंदिर नालसापुरा येथील कैलास भुवन येथे शिबिर घेण्यात आलं. गर्भवती माता, स्तनदा माता, ज्यांना कर्करोगाचा आजार, मासिक पाळीविषयीच्या समस्या याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी व औषधोपचार, 0 ते 5 वयोगटातील बालकांची तज्ज्ञांद्वारे आरोग्य तपासणी व औषधोपचार, रक्तक्षय तपासणी व औषधोपचार व इतर आजारांबाबतही तपासणी व औषधोपचार या शिबिरात देण्यात आले.
अचलपूरहून अंजनगाव बारीकडे जात असताना 2 दुचाकींची धडक झाली. या अपघातात अचलपूरचा 25 वर्षीय शेख बबलू गंभीर जखमी झालाय. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून परतवाड्याहून त्याला इरविनमध्ये दाखल करण्यात आलंय. चित्रा चौकात 2 दुकानदारात चांगलंच भांडण झालं. तू माझ्यापेक्षा कमी भावाने माल का विकतो या मुद्द्यावरून दुकानदारांमध्ये खडाजंगी झाली. इथे बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनी दोन्ही दुकानदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तेरी साडी मेरी साडी से सफेद कैसी या धर्तीवर तू मेरे से कम रेट में माल क्यों बेचता या मुद्द्यावरून 2 दुकानदारात चांगलंच भांडण झालं. चित्रा चौकात या दुकानदारांचे रंगाचे दुकान आहेत. दुकानदारांचा हा वाद रस्त्यावर आला. पोलिसांची सीआर व्हॅन येथे पोहोचली व पोलिसांनी दोन्ही दुकानांच्या संचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तोपर्यंत इथे बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.